खूप अवेअरनेस नाही, मुळातच मी म्हणते की हा विषयच त्याच्यावर आहे. आता कसं आहे, तुम्ही जे बघता ना की कॉलेजच्या गोष्टी दिसतात, आता जर तुम्ही कॉलेज थ्रू ही आपण ज्या विषयावर पोहोचतोय त्याचे वेगवेगळे मार्ग आहेत ना. आता हा मार्ग आम्ही कॉलेज थ्रू निवडलाय की मेडिकल स्टुडंट आहोत आणि तिथे त्यांच्या कॉलेजमध्ये कड्यावरच नाहीये काम करायला, त्यामुळे त्यांना कड्यावर शोधण्याच्या याच्यामध्ये त्यांना कळायला लागतं या अवयवदान किती महत्वाचं आहे किंवा देहदान किती महत्वाचं आहे. अवयवदान आणि देहदान दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मान्य. पण या निमित्ताने म्हणजे खरं मी जे म्हणतेय की आमच्या चित्रपटाचा मेन विषयच अवयवदान आहे आणि मेन विषयच देहदान आहे. आता तुम्ही जर आम्हाला पर्सनली विचारत असाल की पर्सनली आम्ही याचा अवेअरनेस किती किंवा आम्ही कितपर्यंत याच्यापर्यंत पोहोचलोय, तर मला सांगायला आवडेल की आनंद इंगळे यांच्या पूर्ण फॅमिलीने देहदानाचा फॉर्म भरलेला आहे आणि शुभंकर पण त्याचा विचार करतोय. मलाही ही फिल्म माझ्याकडे येण्याच्या आधी खूप आधी मला अवयवदान करायचंच होतं किंवा मी तो निर्णय घेतला होता. सो ऑब्व्हियसली या चित्रपटाद्वारे जरी त्याला एक खेळकर तुम्हाला वातावरण दिसत असेल तरी विषय गंभीरच आहे आणि तो मी गंभीरपणेच हाताळलाय. तो असा तो लाईटली नाही घेतलेला. आता फक्त प्रेझेंट करण्याची पद्धत जरा थोडासा ह्युमर लागतो आपल्याला, थोडंसं काय म्हणतो सटायरिकल एक कॉमेडी लागते की बाबा लोकांपर्यंत तो पोहोचायचं. कसं आहे की थोडंसं कुचकट बोलल्यावर लोकांना नेहमी कळतं गोड बोलण्यापेक्षा, तर तशा पद्धतीने आम्ही तो प्रेझेंट केला.